श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आता सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिना जो आहे तर तो 24 जुलैला संपणार आहे। तर या दिवशी आलेला आहे गुरुवार। 24 जुलैच्या अगोदरच आपल्याला एक काम करायचं आहे। आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी असते तर ती भरायची आहे। आता ही ओटी कशी भरायची, कशासाठी भरायची, त्याचबरोबर आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला कोणकोणती कामं करायची आहेत, आपल्याला याबद्दलची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर ओटी भरत असताना ओटीमध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्याचमुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा व कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आषाढ महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये देवशयनी एकादशी असते आणि त्या एकादशीपासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते। त्याचबरोबर या महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा, कामिका एकादशी, त्याचबरोबर आषाढ अमावस्या ही खूप मोठी दिव्यांची अमावस्या म्हणून आपण साजरी करत असतो। तर असे वेगवेगळे सण किंवा तिथी या महिन्यात आपण साजरे करत असतो। पण आषाढ महिन्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं काम हे आपल्याला करायचं असतं आणि ते म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी असते तर ती भरायची असते। आता ही ओटी आपल्याला का भरायची असते, कारण कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं, आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते आणि तिचा एक कुलाचार किंवा कुलधर्म तो असतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची असते। आता ही ओटी आपण आपल्या घरच्या घरीच आपल्या कुलदेवीच्या टाकासमोर, फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर देखील भरू शकतो। आषाढ महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंसह आपल्या कुलदेवीची उपासनाही करत असतो। याच महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने सुवासिनी देखील जीव घातल्या जातात। त्याचबरोबर या महिन्यामध्ये आषाढ मंगळवार किंवा शुक्रवार याचे उपास देखील प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिला ही करत असते, कारण घरातील महिला ही घराची लक्ष्मी मानली जाते आणि त्यामुळे ती उपवास आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने करत असते। त्याचबरोबर आपल्याला या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वपूर्ण वस्तू या करायच्या असतात। त्यामध्ये आपल्याला तिचा कुळाचार किंवा कुलधर्म आपल्याला करायचा असतो। म्हणजे काय, तर आपल्याला तिची ओटी भरायची असते। आता ओटी ही कशासाठी भरायची असते, तर आपल्या घरावरती कधीही कोणत्याही प्रकारचं संकट आपली कुलदेवी येऊन देत नाही। आपल्या ज्या काही पिढ्या आहेत तर त्या पिढ्या सुखी, समाधानी, धनधान्य, आरोग्यात असाव्यात। त्याचबरोबर या कुलदेवीने आपल्या घराचं रक्षण करावं यासाठी आपल्याला कुलदेवीचा कुळाचार करणे किंवा कुलधर्म करणे हे खूप महत्त्वाचं मानलं जातं। एखादं घर तुम्ही बघितलं तर त्यांना त्याची कुलदेवी सुद्धा माहीत नसते, म्हणून त्यांच्या अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारचे भोग हे उद्भवत असतात आणि ते मग आपल्याला भोगावे लागतात। कारण सर्वात प्रथम आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर ते आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडणं आणि त्यामुळे हे जे काही पवित्र महिने असतात, जसे की आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण भरतो, त्याच पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये देखील आता ही ओटी जी आहे तर ती भरली जाते। आता ही ओटी तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये कधी भरायची आहे, तर बघा, तुम्ही आषाढ महिन्यातील मंगळवार किंवा शुक्रवार जो असतो तर त्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही ही ओटी भरू शकता। मग बघा, आता आपल्याकडे फक्त एक मंगळवार आहे आणि त्याचबरोबर 2 शुक्रवार आहे। या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता, कारण मंगळवार किंवा शुक्रवार हा दिवस आपल्या कुलदेवीसाठी असतो। आता जर तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी शक्य नसेल तर आषाढ महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही ही जी ओटी आहे तर ती भरू शकता। आता अमावस्या जी आहे तर ती 24 जुलैला असणार आहे, त्यामुळे 23 जुलैपर्यंत तुम्ही ओटी जी आहे तर ती भरू शकता। तसेच सुतक, पिरियड्स असेल तर तुम्हाला ही ओटी भरता येणार नाही। त्यानंतर आता ही ओटी आपल्याला भरायची कशा पद्धतीने आहे, ही ओटी भरत असताना कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, कोणती चूक करायची नाही याविषयीची थोडक्यात माहिती अगदी साधी सोपी पारंपरिक पद्धतीने आपण घरच्या घरी ओटी कशी भरायची याविषयीची माहिती पाहणार आहोत। तर कुलदेवीचा मान सन्मान आपल्याला करायचा असतो। कुलदेवीचा मान सन्मान करणे म्हणजे काय, तर आपल्या कुलदेवीच्या नावाने काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात। आपल्याला काय करायचं आहे, मग कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे
आपल्या कुलदेवीचा फोटो समोर आपण ओटी भरू शकतात किंवा तुमच्याकडे जर टाक असेल तर त्या टाकासमोर सुद्धा तुम्ही हे जे ओटी आहे तर ती भरू शकता। ओटी जी आहे तर ती देवी समोरच आपल्याला भरायची असते। तुम्ही ती देवीच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा मूळ स्थानी जाणार असाल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता। आणि त्यानंतर या दिवसामध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही कधीही ओटी आहे तर ती भरू शकता किंवा नाहीच या दिवसामध्ये तुम्हाला शक्य झालं तर मग तुम्ही नंतर एखाद्या मंगळवार किंवा शुक्रवारी देखील तुम्ही पंचमी किंवा अष्टमीला देखील ही ओटी जी आहे तर ती भरू शकता। सुवासिन महिला देखील ओटी भरू शकते। तुम्ही विधवा असाल तर देखील तुम्ही ओटी भरू शकता। अगदी तुमचं लग्न झालेलं नसेल तरी देखील तुम्ही ओटी भरू शकता। असं काही नाही की सुवासिन महिला ओटी भरते किंवा विधवा महिला देखील ओटी भरू शकते। तर ओटी भरायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान आपण विधिवत करू शकतो। त्यामुळे ओटी भरताना तुम्ही तुमच्या मनात काही न आणता तुम्ही तुमच्या देवीचा कुलाचार किंवा कुलधर्म हा करू शकता। आता ओटी भरताना आपल्याला ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत याबद्दलची आता माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी ओटी भरावी का याविषयी देखील माहिती व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत। तुमच्या यथाशक्तीने ही ओटी कशी भरायची आहे त्याबद्दलची माहिती आहे। जशी तुमच्या घरची परिस्थिती असेल तशी तुम्ही परिस्थितीप्रमाणे आपल्या देवीची ओटी ही भरू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरण्यासाठी आपल्याला खणा नारळाने देवीची ओटी ही भरायची असते। नारळ हा आपल्याला जो आहे तो घ्यायचा आहे, तो पाण्याने भरलेला असावा। खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे। आता तुमच्याकडे जर साडी घेणे शक्य नसेल तर तुमची परिस्थिती नसेल तर अगदी तुम्ही ब्लाऊज पीस घेतला किंवा तुम्हाला खणाचा ब्लाऊज पीस मिळाला तर तुम्ही घेऊ शकता। आता सर्वात महत्त्वाचं देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही नऊवारी साडी देखील घेऊ शकता। नऊवारी साडी खास करून देवीची ओटी भरण्यासाठीच वापरली जाते, परंतु नऊवारी साडी नसेल तर सहावारी साडी घेतली तरी देखील चालेल किंवा ब्लाऊज घेतला तरी देखील चालेल। आता देवीला अर्पण करायची साडी ही सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धारण करून घेण्याची क्षमता धाग्याच्या तुलनेत सुती आणि रेशमी धाग्यांमध्येच जास्त प्रमाणात असते। ओटी भरताना तुम्ही जी साडी घेणार आहात ती साडी रेशमी असावी किंवा ती सुती असेल तरीही तुम्ही ती साडी घेतली तरी चालेल। पण तुम्हाला साडी घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरी देखील चालेल, खणाची साडी घेतली तरी चालेल। आता त्याचबरोबर साडी सो खर्चाने तुम्ही ही घ्यायची आहे। ब्लाऊज पीस साडी जे काही घ्याल ते सो खर्चाने किंवा तुम्हाला कोणी न दिलेले अशी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता। ओटीमध्ये असलेली प्रत्येक वस्तू ही सो खर्चाने घेतलेली असावी व ती आपण वापरलेली नसावी, त्याची काळजी घ्यायची आहे। तसेच नारळ घेताना हा नारळ आपल्याला पाण्याने भरलेलाच घ्यायचा आहे। कोणी ओटीत दिलेला किंवा इतरांकडून आलेला नारळ चुकूनही आपल्याला त्यामध्ये वापरायचा नाहीये। त्याचबरोबर आता स्वखर्चाने घेतलेल्याच वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत। त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत, अखंड तांदूळ असावे। नेहमी अखंडच तांदूळ वस्तू आपण नेहमी देवतांसाठी वापरत असतो। तांदूळ घेताना सुद्धा ही एक चूक जी आहे तर ती आपल्याला व्यवस्थितपणे पाळायची आहे। अगदी मुठभर तांदूळ घेऊ नका, जर जवळजवळ आपल्याला इथे थोडेसे जास्तच प्रमाणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत। तुम्ही एखादा गजरा असेल तर तो देखील घेऊ शकता। 51 रुपये, 11 रुपये किंवा 21 रुपये यथाशक्ती दक्षिणा तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवायची आहे। तुम्हाला या ओटीच्या सामानामध्ये जर का तुमच्याकडे एखादी नकली मंगळसूत्र असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता। त्याचबरोबर ओरिजिनल असेल सोन्याचं मंगळसूत्र तर ते ठेवण्याची ऐपत तुमची असेल, मनी ठेवण्याची ऐपत असेल तर त्याही ठेवलं तरी देखील चालेल। त्यानंतर आपल्याला खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं या 5 वस्तू आपल्याला या ओटीच्या सामानामध्ये ठेवायच्या आहेत। त्यानंतर एखादं फळ तुम्हाला ओटी भरताना घ्यायचं आहे। या बेसिक गोष्टी असल्याच पाहिजे आणि या व्यतिरिक्त तुम्ही देवीची 16 शृंगारांच्या वस्तू ज्या आहेत ते शक्य असतं तर त्यामध्ये तुम्हाला बघा कंगवा, मंगळसूत्र, बांगड्या, नेलपेंट, सेंदूर, पेन्सिल, मेहंदीचा कोन या वस्तू तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर एक कागदाची पुडी आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकून तुम्हाला त्या ओटीच्या सामानामध्ये ते ठेवायचं आहे। गजरा नसेल तर एखादं फूल तुम्ही ठेवू शकता। तर महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही त्या ओटीसोबत ठेवू शकता। या व्यतिरिक्त 16 शृंगाराचं जे साहित्य आहे तर ते तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते तुम्ही ठेवलं तर चालेल। हे सर्व ओटीचं साहित्य तुम्हाला त्या एका ताटामध्ये ठेवायचं आहे। बघा हे ताट जे आहे तर ते आपल्याला स्टीलचंच घ्यायचं आहे, इतर कोणते धातूचं ताट जे आहे ते आपल्याला इथं चालणार नाही। त्या ताटामध्ये आता आपल्याला
प्रथम साडी ठेवायची, त्यावर ब्लाऊज पीस ठेवायचा, त्यावरती नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही आपल्या समोर असावी असं ठेवा, सर्वांना माहितीच आहे। आणि हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला तुम्हाला त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। आपल्या कुलदेवी समोर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे साहित्य आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं, डोळे बंद करून तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या समोर आणायची आहे। आणि जे ताट आपल्या ओटीचं म्हणजेच आपल्या हातामध्ये आहे तर ते आपल्या छातीला लावायचं आहे। कुलदेवीला सांगायचं आहे की मी तुझी ओटी आषाढ महिन्यामध्ये भरत आहे, पण तुझ्या मूळ स्थानी येऊन मला ही ओटी भरणे शक्य नाही, त्यामुळे इथूनच तू या ओटीचा स्वीकार कर, माझ्या कुळाचं, माझ्या मुलाबाळांचं, पतीचं रक्षण कर। ओटी जी आहे तर ती आपल्याला देवीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेस उतरवायची आहे किंवा 5 वेळेस उतरवू शकता। आणि त्यानंतर ती आपल्याला देवी समोर ठेवायची आहे, देवीला नमन करायचं, तिथेच बसून तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे। भरून बघा, तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल। तर अशा प्रकारे आपण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याला भरायची आहे। तर सर्वांनी आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा कुलधर्म कुलाचार आवश्यक करा, त्याचबरोबर देवीला गोडाचा नैवेद्य आवश्यक दाखवा। तसेच शक्य असेल तर एक तरी सुवासिनी जेवायला घाला किंवा 5 कुमारिका देखील तुम्ही जेवायला घालू शकता। तर या गोष्टी आषाढ महिन्यामध्ये आवर्जून कराव्यात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।